हॅलो, थर्मोडायनामिक्स या आपल्या चौथ्या चॅप्टरचं आजचं हे 6वं सेशन आणि आजच्या सेशन पासून आपण सुरुवात करणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेसला. तर क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेसला जेव्हा आपण सुरुवात करतोय तेव्हा एक गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल, कारण बरेच दिवस झालेत, गणपतीची सुट्टी आपण एन्जॉय केली आहे आणि सेशन आपले झालेले नाहीत. आणि त्यामुळे एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून देतो की थर्मोडायनामिक स्टेट कॅन बी डिस्क्राइब्ड बाय प्रेशर P, व्हॉल्यूम V अँड टेम्परेचर T. सो एकूण 3 बेसिक पॅरामीटर्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आणि याच्याने आपण काय करतो तर थर्मोडायनामिक स्टेट जी आहे ती डिस्क्राईब करतो. हे आपण यापूर्वीसुद्धा बघितलेलं आहे. तर हे जे काही आपण बेसिक पॅरामीटर्स म्हणतो हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण बदलू शकतो आणि याने जे काही तयार होते पद्धत किंवा जी प्रोसेस तयार होते तिला आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणतो. तर बेसिकली थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय ते सुद्धा आपण बघितले की अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये हे जे आपण व्हेरिएबल्स बघतोय की जे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यापैकी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर व्हेरिएबल आपण बदलू शकत असू तर अशी जी प्रोसेस आहे तिला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस किंवा थर्मोडायनामिक चेंज असं देखील म्हणतो. आणि जर रियालिटीमध्ये जेव्हा आपण एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये जर विचार केला तर आपण काय करतो, इन प्रॅक्टिस फॉर कन्व्हिनियन्स ऑफ मेजरमेंट एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स इज हेल्ड कॉन्स्टंट अँड अदर टू आर व्हेरिड. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण हे जे P, V आणि T हे जे 3 पॅरामीटर्स आपण बघतो, तर जिथे लॉज आपण डिस्कस केलेत, जिथे चार्ल्स लॉ असेल, बॉइल्स लॉ असेल, तर या सगळ्या गाय-लुसाक्स लॉ असेल, तर बेसिकली या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 गोष्टी किंवा 2 पॅरामीटरमधलं आपण रिलेशन सांगतो आणि त्यावेळेला तिसरी जी टर्म आहे किंवा तिसरी जी क्वांटिटी आहे ही काय आहे तर कॉन्स्टंट ठेवलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यावरूनच आपण बेसिकली वेगवेगळ्या ज्या थर्मोडायनामिक प्रोसेसेस आहेत ते आपण क्लासिफाय करू शकतो. सो इझिली आपण याच्याकडे वळणार आहोत. तर त्यातली जी पहिली प्रोसेस आहे असं आपण म्हणूया किंवा त्यातला एक पहिली कॅटेगरी म्हणूया की ॲक्च्युली 2 प्रोसेस आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आज आपण बघणार आहोत, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. सो वी नो दॅट when 2 objects at different temperatures are brought in thermal contact they reach a thermal equilibrium. सो आपण मागच्याही सेशनमध्ये हे बघितले की जर 2 ऑब्जेक्ट वेगवेगळ्या टेम्परेचरला असतील, एकाचं टेम्परेचर लो असेल आणि एकाचं टेम्परेचर हाय असेल, तर जर ते एकमेकांच्या थर्मल कॉन्टॅक्टमध्ये आणले तर काय होईल, तर ज्याची हीट जास्त आहे किंवा ज्याचं टेम्परेचर जास्त आहे तिकडून तो काय करतो ऑब्जेक्ट, तर त्याची जी एनर्जी आहे ती त्या ऑब्जेक्टला ट्रान्सफर करतो ज्याची एनर्जी किंवा ज्याची हीट किंवा ज्याचं टेम्परेचर हे कमी आहे. आणि अर्थात ही स्लो प्रोसेस आहे, आपल्याला माहिती आहे, या सगळ्याचा आपण अभ्यास यापूर्वी केलेला आहे. पण हे जेव्हा आपण सगळं केलं, जेव्हा आपण बघितलं की ज्याचं टेम्परेचर जास्त आहे तो त्याची हीट जी आहे तो गमावतो आणि ज्याचं टेम्परेचर जे कमी होतं तो ऑब्जेक्ट काय करतो, ती एनर्जी जी आहे ती गेन करतो. तर या सगळ्या सीनमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, द ऑब्जेक्ट दॅट वॉज प्रिव्हियसली हॉट नेवर बिकम्स हॉट अगेन अँड द प्रिव्हियसली ओल्ड ऑब्जेक्ट नेवर बिकम्स कोल्ड अगेन वन्स दे रीच द थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे काय म्हटलंय बघा, आपण पुन्हा एकदा थोडक्यात बघूया ते एक्झाम्पल काय होतं. तर 2 ऑब्जेक्ट्स आहेत ज्याच्यातला एका ऑब्जेक्टचं टेम्परेचर जास्त आहे, हायर टेम्परेचर आहे, आणि एका बॉडीचं किंवा एका ऑब्जेक्टचं टेम्परेचर आहे ते कमी आहे. थर्मल इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये काय होतं बघा की ज्या बॉडीचं टेम्परेचर किंवा ज्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जास्त आहे तिथून एनर्जी किंवा तिथून जी हीट आहे ती ट्रान्सफर होते ज्याचं टेम्परेचर कमी आहे अशा ऑब्जेक्टकडे. हे सगळं होत असताना ही प्रोसेस कधीपर्यंत चालते, जेव्हा सर्वसाधारणपणे दोन्ही बॉडींचं टेम्परेचर हे सारखं होईल, जिथे एक्सचेंज होणार नाही हीटची, अशा प्रकारची कंडिशन म्हणजे थर्मल इक्विलिब्रियमची कंडिशन. सो हॉट बॉडी कोल्ड आणि कोल्ड बॉडी हॉट असा त्याचा अर्थ होत नाही, लक्षात घ्या. हॉट बॉडीकडून टेम्परेचर किंवा हीट जी आहे ती लोअर टेम्परेचर बॉडीकडे जाते आणि त्यामुळे काय होतं तर त्या ओरिजिनल बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते कमी झालेलं आहे.
ओके. सो कम्पॅरेटिव्हली जी हॉट बॉडी होती ती आता कोल्ड झाली. म्हणजे पहिली जी कोल्ड बॉडी आहे त्याच्या एवढं टेम्परेचर झालेलं नाही. लक्षात घ्या, मुद्दा असा आहे की जी बॉडी सुरुवातीला हॉट होती तिचं टेम्परेचर आता कमी झालंय, म्हणजे कम्पॅरेटिव्हली ती आता कोल्ड झाली. आणि जी बॉडी सुरुवातीला कोल्ड होती ती आता कम्पॅरेटिव्हली हॉट झाली. म्हणजे तिचं टेम्परेचर आपल्या मेन हॉट बॉडीच्या पहिल्या टेम्परेचर इतकं नाही झालंय, हे लक्षात घ्या. सो ही ती कंडिशन आहे आणि हाच फक्त त्याच्यातला बेसिक पॉईंट आहे जो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर ही ती सिच्युएशन आहे. याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की समजा सुरुवातीला एका बॉडीचं टेम्परेचर समजा 30 डिग्री सेल्सिअस आहे आणि एका बॉडीचं टेम्परेचर समजा 100 डिग्री सेल्सिअस आहे. तर थर्मल इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये काय होईल, 30 वाली 100ला आणि 100 वाली 30ला जात नाही, हे लक्षात घ्या. फक्त सिच्युएशन काय होईल की जी हॉट बॉडी आहे, जी 100 डिग्री सेल्सिअसची जी बॉडी आहे तिचं टेम्परेचर हळूहळू कमी कमी होत जातं आणि जिचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे तिचं टेम्परेचर हळूहळू वाढत जातं. पण ते एकमेकांना स्विच नाही करत, हे लक्षात घ्या. म्हणजेच याचा अर्थ ही जी काही प्रोसेस आहे बेसिकली ही रिव्हर्समध्ये होईल का, तर ते शक्य नाही की जी हॉट बॉडी आहे ती कोल्ड झाली आणि कोल्ड बॉडी जी आहे ती नंतर हॉट झाली, असं होणार आहे का, तर अजिबात होणार नाही. सो इट मीन्स द टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट टेम्परेचर्स रिचिंग द थर्मल इक्विलिब्रियम इज अन इरिव्हर्सिबल प्रोसेस. सो आपल्याला कळलंय की एक्झॅक्टली उलट होणार नाही. म्हणजे या थर्मल इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये जी हॉट बॉडी होती तिने हीट लॉस केली आणि जी कोल्ड बॉडी होती तिने हीट गेन केली होती. पण थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन नंतर पुन्हा रिव्हर्स कंडिशन काही तिथे एक्झिस्ट होणार नाही. हा इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं जर सिम्पल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे मागच्या एका सेशनमध्ये आपण हे बघितलं होतं, पंक्चरिंग अँड इन्फ्लेटेड बलून. पंक्चर झाला समजा, म्हणजे त्यातली काय झालं, हवा जी आहे ती निघाली, तर ती पुन्हा हवा आतमध्ये जाणार आहे का, म्हणजे बाहेरच्या साईडला पण हवा आहे म्हणून ती आपोआप जाणार आहे का त्या फुग्यामध्ये, तर अजिबात तसं काही होणार नाही आहे. बरोबर आहे. मागच्या वेळेला आपण फुटबॉलची किती केस बघितली होती, बरोबर. तर अशी यांनी उदाहरणं दिली आहेत बघा. रबिंग अवर पाम्स टुगेदर. सो आपण जर एक जे आपले तळ हात आहेत ते जर एकमेकांवरती रब केले किंवा बर्निंग अ कॅन्डल. सो जर आपण कॅन्डल ती वितळली तर पुन्हा ती कॅन्डल तयार होणार आहे का, एक्सटर्नली आपण त्याच्यानंतर फोर्स देऊन ते जेवढं मेण वितळले त्याच्यापासून पुन्हा एक तयार करू. सो जशी तशी रिव्हर्समध्ये होणार आहे का ही कंडिशन नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी एनर्जी द्यावी लागेल आणि तेव्हा हे पॉसिबल आहे. त्यामुळे ही जी केस आहे ती कसली आहे, तर इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आपण ज्या रिव्हर्सिबल प्रोसेसबद्दल बोलतोय ना, तर त्याच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ती अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, अ चेंज दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स दॅट इज ऑपोजिट डिरेक्शन. म्हणजे जर तुम्ही ग्राफ जर काढलात बेसिकली याचा, म्हणजे आपण पीव्ही डायग्राममध्ये दाखवतो ते जर माहिती आहे, पीव्ही डायग्राम आपण याच्या आधी बघितली आहे. तर मग जर पीव्ही डायग्राम आपण जर काढली आणि जर पाथ दाखवला आपण त्या या सगळ्या प्रोसेसचा, तर रिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये काय होईल, तर हा जो पाथ आहे हा दोन्ही केसेसमध्ये सेम राहणार आहे. सो अशी जर कंडिशन असेल बघा, इथे काय म्हटलंय, द पाथ ऑफ रिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस इज द सेम इन द फॉरवर्ड अँड द रिव्हर्स डिरेक्शन. म्हणजे ज्या मार्गाने तुम्ही गेलात त्याच मार्गाने परत येणं, अशी जर कंडिशन असेल तर त्याला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. आपण ही जी इरिव्हर्सिबल म्हणतोय ना, त्याच्यामध्ये काय होईल की कदाचित तुम्ही सुरुवातीला जी कंडिशन होती त्या ऑब्जेक्टची ती ऑब्टेन करू शकता, पण त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला वेगळी एनर्जी खर्च करावी लागेल आणि त्यामुळे इनिशियल स्टेटला तुम्ही याल, पण त्यासाठी वेगळा पाथ आपल्याला त्या डायग्राममध्ये दिसेल. तर थोडक्यात आपण काय म्हणतोय की जर आपण रिव्हर्सिबल प्रोसेसचा जर का ग्राफ काढला किंवा जर ती पीव्ही डायग्राम आपण काढली, तर जो पाथ आहे फॉरवर्ड डायरेक्शन मधला आणि रिव्हर्स डायरेक्शन मधला दोन्ही कंडिशनमध्ये तो जो पाथ आहे तो सारखा असणार आहे, फक्त डिरेक्शन त्याचे अर्थातच ऑपोजिट असणार आहे. बरोबर. तर हे एकदम क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला त्याची पीव्ही डायग्राम दाखवतो. बेसिकली आपण त्याचा अभ्यास केला की पीव्ही डायग्राम म्हणजे काय, तर पुढच्या डायग्राममध्ये मी तुम्हाला तो ग्राफ दाखवतो की ज्याच्यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला कशी असेल तिचा जर ग्राफ आपण काढला किंवा जी पीव्ही डायग्राम आपण म्हणतोय ती काढली तर तो ग्राफ कसा दिसेल बेसिकली ते तुम्हाला दाखवतो बघा. सो नेक्स्ट फिगर शोज द पाथ ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. सो बघा, हे बघा इथे मी जे तुम्हाला म्हटलं ए पासून, हा बघा इथे तो या ठिकाणी पोहोचला
ही त्याची फायनल स्टेट आहे आणि पुन्हा एकदा जेव्हा तो फायनल स्टेटकडून जेव्हा इनिशियल स्टेटकडे येईल तेव्हा तोच पाथ जेव्हा फॉलो केलेला असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तर रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि आत्ता आपण ज्या इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हटलं की जसं की तो फुटबॉल म्हटला आपण, तर तिथे काय होईल तर आपण त्या स्टेटला तर येऊ पण इथून समजा आता ए पासून इकडे आपण असं आलोय तर जाताना आपण या वेगळ्या कुठल्या तरी मार्गाने पुन्हा ए पर्यंत पोहोचू शकतो. सो ती कंडिशन कसली असणार आहे तर डेफिनेटली इरिव्हर्सिबलची असणार आहे. तर सुरुवातीला जर आपण या ग्राफबद्दल बोलायचं म्हटलं तर डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की हे सगळं जे होणार आहे हे काही असं क्विक नाही होणार आहे. आपल्याला माहिती आहे चेंजेस आर व्हेरी स्लो अँड देअर इज नो लॉस ऑफ एनी एनर्जी इन दिस प्रोसेस अँड द सिस्टीम इज बॅक टू इट्स इनिशियल स्टेट आफ्टर इट इज टेकन अलॉंग द रिव्हर्स पाथ. सो कंडिशन काय आहे की पाथ पण तोच आहे आणि एक लक्षात काय ठेवली आपली एनर्जी जी आहे ती कुठेही इथे कमी होत नाही. देअर इज नो लॉस ऑफ एनी एनर्जी इन दिस प्रोसेस. अर्थात ड्रॉबॅक आहे एवढाच आहे की ती जी प्रोसेस आहे ही खूप स्लो आहे पण डेफिनेटली आपल्याला असं म्हणता येईल की रिव्हर्सिबल प्रोसेसेस आर आयडियल प्रोसेसेस. कारण ज्या पद्धतीने आपण गेलो त्याच मार्गाने आपण परत येतोय आणि कुठल्याही प्रकारचा लॉस नाही. आणि अशा रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे सिंपल आहेत काय बघा कुठले आहेत. सम प्रोसेसेस सच ॲज मेल्टिंग ऑफ आईस, फ्रीजिंग ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर, कंडेन्सेशन ऑफ स्टीम कॅन बी रिव्हर्स्ड. सो अशा काही कंडिशन्स आहेत की जिथे एनर्जी कॉन्स्टंट राहील, देर इज नो लॉस ऑफ एनर्जी. अशी जर कंडिशन असेल तर याला आपण काय म्हणतो तर रिव्हर्सिबल प्रोसेस असं आपण म्हणतो. ओके, त्यानंतर आपण बघूया इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की रिव्हर्सिबलमध्ये मी काय म्हटलंय की ज्या पाथने आपण गेलो त्याच पाथने आपण परत आलोय. ओके, इथे आपण ए दाखवलाय पॉईंट, इथे जो पॉईंट आहे हा आपला बी असणार आहे बेसिकली. तर या बी या पॉईंटला आपल्याला आपण रीच झालो की त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्समध्ये इथे जातो. सर इरिव्हर्सिबल जर बघितलं तर डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल की जो ग्राफ आहे आपला बेसिकली त्याचा पाथ जो आहे तो वेगळा असू शकतो. तर बोलूया इरिव्हर्सिबल प्रोसेसकडे. An irreversible process is a change that cannot be retraced in the reverse or opposite direction. The path of irreversible thermodynamic process is not the same in the forward and reverse direction. म्हणजे मागासच्या केसमध्ये जो आपण पाथ बघितला तो सेम होता. आपण ॲरो फक्त दाखवले ते विरुद्ध दिशेने जाणारे बरोबर आहे पण पाथ तोच होता या कंडिशनमध्ये. पण आपण इरिव्हर्सिबलमध्ये काय म्हणतो आपण ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर पुन्हा आपण ए पर्यंत येऊ शकतो डेफिनेटली. पण या प्रोसेसमध्ये पाथ जो आहे तो काय असणार आहे डेफिनेटली वेगळा असणार आहे. त्यामुळे तिथली जी एनर्जी आहे ती वेगळी असू शकते. सो तुम्हाला पहिल्यांदा तो ग्राफ दाखवतो कसा असेल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. हा बघा ए पासून बी पर्यंत ज्या पाथने आपण गेलोय आणि नंतर बी पासून आपण ए पर्यंत वेगळ्या पाथने गेलोय. सो डेफिनेटली या केसमध्ये आपल्याला दिसतंय की जे पाथ आहेत ते दोन वेगवेगळे पाथ आहेत. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी पाथ वेगळा आहे आणि बी पासून ए पर्यंत जाण्यासाठीचा पाथ वेगळा आहे. या उलट आपण रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय बघितलं होतं ए पासून बी पर्यंत जाण्याचा पण पाथ तोच आहे आणि बी पासून ए पर्यंत जाण्याचा सुद्धा पाथ तोच आहे. सो या फिगरमध्ये आपण काय दाखवलंय तर पाथ ऑफ इरिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस. आणि हे अशा प्रकारचं जे लूप आहे त्याला आपण काय म्हणतो तर हिस्टेरिसिस लूप असं म्हणतो. सो कदाचित MCQ साठी आपल्याला हे महत्त्वाचं ठरेल. An irreversible process shows a hysteresis. सो हिस्टेरिसिस म्हणजे काय हे डिटेलमध्ये कधीतरी पुन्हा एकदा बघू. सो यानंतर आपण एक छोटासा पॉईंट बघणार आहोत कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी की जो 1 मार्काला सुद्धा कदाचित आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये सेट होऊ शकतो. सो जर आपण कॉजेसचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की अशा अनेक प्रोसेसेस आहेत ज्याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन आहे किंवा एक्सप्लोसिव्ह केमिकल रिॲक्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे जी सिस्टीम आहे ती मुळातच नॉन इक्विलिब्रियम स्टेटला जाते आणि त्यामुळे तिथून रिव्हर्स कंडिशन किंवा रिव्हर्स पाथ ऑब्टेन करणं अवघड जातं आणि त्यामुळे ती जी कंडिशन होते ती कसली येते तर इरिव्हर्सिबिलिटीची कंडिशन येते. तर काही केसेसमध्ये काय होतं बऱ्याचशा केसेसमध्ये मेनी प्रोसेसेस इन्व्हॉल्व फ्रिक्शन, विस्कॉसिटी ऑर सम अदर डिसिपेटिव्ह फोर्सेस. सो बऱ्याचशा प्रोसेसमध्ये आपण बघतो की फ्रिक्शन, विस्कॉसिटी किंवा आणखीन डिसिपेटिव्ह फोर्सेस वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते इन्व्हॉल्व असतात. आणि जेव्हा वन वे कंडिशनमध्ये जेव्हा आपण जातो जेव्हा पहिल्यांदा प्रोसेस घडते त्यावेळेला तिथे जे फ्रिक्शन असेल किंवा तिथे जी विस्कॉसिटी असेल तीच रिव्हर्स कंडिशनमध्ये जर आपण बघायला गेलं तर ती तशीच राहील असं होत नाही आणि त्यामुळे रिव्हर्सिबिलिटी तिथे पॉसिबल होत नाही आणि तिथे कंडिशन जी येते ती येते इरिव्हर्सिबिलिटीची.
सो यानंतर आणखीन एक छोटासा आपण पॉईंट बघणार आहोत जो खरं तर सगळ्या थर्मोडायनामिक प्रोसेसेसशी रिलेटेड आहे. तो काय आहे तर अझम्पशन्स फॉर डिस्कशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस. सो जेव्हा आपण थर्मोडायनामिक प्रोसेस डिस्कस करतो त्यावेळेला आपण काय काय किरकोळ अझम्पशन्स जी केली आहेत ती काय काय आहेत ती बेसिकली फक्त तुम्हाला सांगतो. आणि हा सुद्धा एक प्रश्न कदाचित 1 मार्काला किंवा 2 मार्काला सेट होऊ शकेल. सो बघा काय काय आहेत अझम्पशन्स. सो पहिलं अझम्पशन आहे these processes are extremely slow and system undergoes infinitesimal change at every stage except the adiabatic processes. सो या ज्या प्रोसेसेस आहेत त्या एक्स्ट्रीमली स्लो आहेत, खूप स्लो आहेत अँड द सिस्टीम अंडरगोज इन्फिनिटेसिमल चेंज ॲट एव्हरी स्टेज एक्सेप्ट द एडियाबॅटिक प्रोसेस. सो एक्सेप्ट द एडियाबॅटिक प्रोसेस असं का म्हटलेलं आहे कारण एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं तर हीट किंवा एनर्जी काहीच एक्सचेंज होत नाही आणि बाकीच्या कंडिशनमध्ये काही ना काहीतरी बदल घडत असतो. पण या ज्या बदलांमध्ये आपण बेसिकली बघितलंय की या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या काय आहेत एक्स्ट्रीमली स्लो आहेत. त्यानंतर दुसरा जो आपला पॉईंट आहे तो आहे बघा द सिस्टीम इन्व्हॉल्ड इन ऑल द प्रोसेसेस इज अन आयडियल गॅस enclosed in a cylinder having movable, frictionless and massless piston. सो आपण प्रत्येक डिस्कशनमध्ये प्रत्येक वेळेला म्हटलं होतं बघा हे की कन्सिडर अन आयडियल गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलेंडर हॅव्हिंग मुवेबल फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. सो आपण अझम्पशनमध्ये हे कन्सिडर केलं होतं की जी सिस्टीम आहे ती काय असणार आहे तर आपली आयडियल गॅस असणार आहे जो मुवेबल फ्रिक्शनलेस आणि मासलेस पिस्टन असलेल्या सिलेंडरमध्ये बंदिस्त आहे असं आपण प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके. आणि हा आयडियल गॅस असल्यामुळे तिसरं अझम्पशन जे आहे ते काय आहे द आयडियल गॅस इक्वेशन इज ॲप्लिकेबल टू द सिस्टीम. ओके. सो अशा प्रकारे आपण 3 अझम्पशन्स जे आहेत ती आत्ता पण बघितली. कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जातील की स्टेट द अझम्पशन्स फॉर द डिस्कशन ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेसेस. तर ही 3 अझम्पशन्स आपल्यासमोर आहेत. यानंतर आपण बोलूया आपल्या दुसऱ्या प्रोसेसकडे जी आहे आयसोथर्मल प्रोसेस. तर आयसोथर्मल या नावावरूनच आपल्याला कळेल की आयसोथर्मल याचा अर्थ काय आहे तर टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे. सो डेफिनेशन बघा अ प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड अन आयसोथर्मल प्रोसेस. सो या कंडिशनमध्ये चेंज इन प्रेशर आणि व्हॉल्यूम जो आहे त्यावेळेला कॉन्स्टंट काय राहणार आहे तर टेम्परेचर राहणार आहे. सो अशी जर प्रोसेस असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत आयसोथर्मल प्रोसेस. सो टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणून आपण काय म्हणू शकतो फॉर सच अ सिस्टीम डेल्टा टी इज इक्वल टू 0. आणि हे कधी शक्य आहे तर बघा दिस इज पॉसिबल वेन अ सिस्टीम इज इन गुड थर्मल कॉन्टॅक्ट विथ इट्स एन्व्हायरमेंट अँड द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम or to the system is extremely slow so that the thermal equilibrium is maintained throughout the change. सो याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय आहे आपल्याला नेहमीचं जे उदाहरण आहे ते देता येईल तर मेल्टिंग ऑफ आईस. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज अन आयसोथर्मल प्रोसेस. सो आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर बदलणार नाही, हळूहळू काय होईल जो बर्फ आहे तो वितळत जातो आणि इथे टेम्परेचर काय मात्र कॉन्स्टंट राहिलेला आपल्याला दिसेल. सो अशी जी प्रोसेस आहे तिला आपण काय म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. तर आपण एक इम्पॉर्टंट डेरिवेशन बघणार आहोत थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेसच्या अंतर्गत. आपल्याला माहिती आहे द इक्वेशन ऑफ स्टेट फॉर अन आयसोथर्मल चेंज इज गिव्हन बाय आपल्याला ते इक्वेशन आहे काय आहे PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो कन्सिडर द आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. लेट इट्स इनिशियल व्हॉल्यूम बी VI अँड द फायनल व्हॉल्यूम बी VF. समजा त्याचं इनिशियल व्हॉल्यूम VI आहे आणि फायनल व्हॉल्यूम जे आहे ते VF आहे असं आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. आणि आपण कन्सिडरेशनमध्ये आयडियल गॅस घेतलेला आहे याचा अर्थ आयडियल गॅस इक्वेशन याला व्हॅलिड राहणार आहे हे लक्षात घ्या. सो द वर्क डन इन ब्रिंगिंग आउट द एक्सपान्शन फ्रॉम द इनिशियल व्हॉल्यूम VI टू द फायनल व्हॉल्यूम VF इज गिव्हन बाय. तर मागच्या वेळेला आपण हे बघितलं होतं वर्क डनचा फॉर्म्युला जो आहे तो मागच्या सेशनमध्ये आपण बघितलाय. आपण काय लिहिलं होतं बघा W इज इक्वल टू इंटिग्रेशन P इंटू DV फ्रॉम VI टू VF. आणि हे जे इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. हे जे इक्वेशन आहे ते मुळात आपण मागच्या सेशनमध्ये बघितले. जर तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हे इक्वेशन आपण कुठून घेतले. सो P इंटू DV इज वर्क डन आपल्याला माहिती आहे. सो आपण ते ऑप्टेन केलं होतं तेच मी तुम्हाला इथे डायरेक्ट इथे घेतले आणि फक्त
या इक्वेशनमध्ये मला एक थोडासा बदल करायचा आहे, जी आपल्या या डेरिव्हेशनची रिक्वायरमेंट आहे म्हणून आपण करतोय. आणि मग तुमच्या लक्षात येईल आपण थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जातोय म्हणून. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या या इक्वेशनकडे. आता मी काय करणार आहे बघा, की या इक्वेशनला मी काय करणार आहे, तर ही जी राईट हँड साईड आहे त्याला आपण काय करणार आहोत, तर व्हीने मल्टिप्लाय पण करणार आहोत आणि व्हीने डिवाइड सुद्धा करणार आहोत. का करणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल. काय होतंय ते सांगतो. सुरुवातीला आपण ती प्रोसेस करूया आणि त्यानंतर तुम्हाला कळत जाईल की आपण हे असं का केलंय. सो करूया. मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग RHS बाय व्ही. ओके. सो डब्ल्यू इज इक्वल टू जे इक्वेशन होतं तसंच ठेवलंय, फक्त व्ही अपॉन व्ही मी ॲडिशनली इथे जोडलंय आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊन ठेवूया. पुस्तकामध्ये असं काही मेन्शन केलेलं नाही, फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी थोडंसं इझी करण्यासाठी फक्त हे इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये मांडले. पुस्तकात अशा फॉर्मॅटमध्ये मांडलेलं नाही आहे. आपण आयडियल गॅस इक्वेशनचे जे इक्वेशन बघतो नेहमी, कारण आपण आता कन्सिडरेशनमध्येच जो गॅस घेतलाय तो आयडियल गॅस घेतलाय मगाशी मी तुम्हाला म्हटलं. तर त्यामुळे डेफिनेटली जे आयडियल गॅस इक्वेशन आहे ते व्हॅलिड आहे आणि आपल्याला माहिती आहे की ते आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, तर PV इज इक्वल टू NRT. ओके. सो आता जर PV इज इक्वल टू NRT असेल तर मला काय म्हणायचं आहे बघा, की हा इथे P आहे आणि इथे V आहे, बरोबर आहे. सो P इंटू व्ही म्हणजेच काय होईल, तर NRT होईल, बरोबर. आणि हा DV अपॉन व्ही मग इथे शिल्लक राहील. सो मी कसं लिहू शकतो बघा. सो हे जे इक्वेशन आहे PV इज इक्वल टू NRT हे आपल्याला या इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर 2 मध्ये जर आपण सबस्टिट्यूट केलं तर काय होईल बघा. काय म्हटलंय, युझिंग दिस इक्वेशन इन इक्वेशन नंबर 2 वी गेट. आता बघा मी काय म्हणतोय, P इंटू व्ही म्हणजे याच्याऐवजी मी काय लिहिणार NRT आणि DV अपॉन व्ही फक्त काय राहील, इंटिग्रेशन साईनच्या आतमध्ये राहील. कारण NRT काय आहे, तर ऑब्व्हियसली काय आहे, कॉन्स्टंट आहे, कारण PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो NRT कॉन्स्टंट. सो मी कसं लिहू शकतो बघा, W इज इक्वल टू NRT आणि मग इंटिग्रेशनमध्ये काय लिहिलं आहे, DV अपॉन व्ही. ओके. सो या पद्धतीने आपण हा फॉर्मॅट मांडला. आता हे जे इंटिग्रेशन आहे याचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मॅथमॅटिक्समध्ये. हा एक जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन DV अपॉन व्हीचा किंवा इंटिग्रेशन DX अपॉन एक्स असं ते म्हणतात. तर तो एक बेसिक फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला. आणि आपल्याकडे आता आपण व्हॉल्यूम घेतोय. सो DV अपॉन व्हीसाठी आपण जर ते लिहिलं तर आपण कसं लिहितो बघा, तर W इज इक्वल टू NRT ln VF अपॉन VI. हा ln काय आहे बघा, तर बेसिकली ln म्हणजे लॉग आहे, लॉग टू द बेस E. ओके. सो लॉग टू द बेस E आणि लॉग टू द बेस 10 हा काय आहे प्रकार, हा पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जरासं सांगतो. आणि खरं तर याचं जे कन्व्हर्जन फॅक्टर वगैरे जो आहे याच्यासाठी आपल्याला एक वेगळ्या सेशनमध्ये एक्सप्लेन करावं लागेल ते, कारण इतक्या या महत्त्वाच्या सेशनमध्ये आपण ते परत एक्सप्लेन करत बसणं त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. त्यामुळे कधीतरी वेगळ्या सेशनमध्ये लॉग टू द बेस E आणि लॉग टू द बेस 10 हे काय आहे हे कुठल्या तरी एका वेगळ्या सेशनमध्ये बघूया. तर सध्या लक्षात ठेवा ln म्हणजे लॉग टू द बेस E आणि आपण जे लॉग बघतो नेहमी लॉग टेबलमध्ये ते लॉग टू द बेस 10 असतात. ओके. त्याचं जे डिस्कशन आहे ते आपण नंतर करू, पण तुर्तास हे जे डेरिव्हेशन आहे ते आधी पुढे नेऊया. तर आपल्याला तो जो इक्वेशन आलाय किंवा तो जो फॉर्मॅट आलाय आपल्याकडे तो W इज इक्वल टू NRT ln VF अपॉन VI असा येतो. ओके. आणि हे जे इक्वेशन बेसिकली आहे, जर आपण बघितलं की आपण आयसोथर्मल प्रोसेस बद्दल बोलतोय, तर इंटरनल एनर्जी जी आहे आयडियल गॅसची ती कॉन्स्टंट राहते आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो बघा, ते एकदा सगळं व्यवस्थित पटापट लिहून टाकूया. ड्युरिंग ॲन आयसोथर्मल प्रोसेस the internal energy of an ideal gas remains constant, that is delta U is equal to 0. ओके. सो इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ एनर्जी मधला जो चेंज आहे तो जो डेल्टा यू आहे तो 0 असणार आहे, बरोबर आहे. जर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितला, आपल्याला माहिती आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय होता तो, तर बघा मी कंसात लिहून ठेवलाय Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस W असं लिहिलंय बघा. ओके. सो वी कॅन राईट, काय लिहू शकता बघा. आता इथे असं मी म्हटलंय Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस W आणि या कंडिशनमध्ये आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू किती आहे, 0 आहे. समजा इथे आपण डेल्टा यूची किंमत जर 0 टाकली तर आपण काय म्हणू शकतो की Q इज इक्वल टू W. आणि म्हणून आता आपण जे इक्वेशन W साठी लिहिलं होतं वर्क डनसाठी तेच आपण Q साठी पण लिहू शकतो. ओके. सो हे जे आपण Q इज इक्वल टू W जर असं म्हणत असू तर डेफिनेटली आपल्याला असं म्हणता येईल की Q इज इक्वल टू W इज इक्वल टू NRT ln VF अपॉन VI. ओके. सो इथे जी काही हीट आहे बेसिकली
तीच W आहे, बरोबर आहे. सो गंगाधरी शक्तिमान आहे आणि त्यामुळे दस द हीट ट्रान्सफर्ड टू द गॅस इज कम्प्लिटली कन्वर्टेड into the work done that is for the expansion of the gas. So the heat जे आहे basically transferred to the gas, it is converted into the work. ओके, सो या पद्धतीने Q आणि W याच्यासाठी आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्क असाही एक प्रकार आहे, हे आपण बघितलं होतं. कारण इथे ज्यावेळेला आपण फक्त हीट जी ट्रान्सफर होते आणि तिचंच कन्व्हर्जन आपण वर्कमध्ये होतं हे सगळं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ते जे वर्क आहे ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यामुळे याच्या ज्या केसेस आहेत त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. ज्यावेळेला जो गॅस आहे तो हीट ॲब्सॉर्ब करतो त्यावेळेला काय होतं तर पॉझिटिव्ह वर्क असेल आणि व्हॉल्यूम जे आहे ते काय होणार आहे वाढणार आहे. सो बघा काय म्हटलंय, वेन द गॅस ॲब्सॉर्ब्स हीट इट डज पॉझिटिव्ह वर्क अँड इट्स व्हॉल्यूम एक्सपांड्स. आणि काय म्हटलंय बघा, वेन द गॅस इज कंप्रेस्ड इट रिलीजेस हीट अँड इट डज निगेटिव्ह वर्क. सो ज्या वेळेला व्हॉल्यूम एक्सपांड होतं बेसिकली तेव्हा हीट ॲब्सॉर्ब होते आणि हीट ॲब्सॉर्ब झाली म्हणजे पॉझिटिव्ह वर्क होतं. आणि ज्या वेळेला जो गॅस आहे तो कंप्रेस होतो, जेव्हा व्हॉल्यूम त्याचं कमी होतं डिक्रीज होतं त्यावेळेला तो हीट रिलीज करतो आणि त्यावेळेला जे वर्क होतं ते निगेटिव्ह वर्क असतं, हे लक्षात घ्या. सो बेसिकली जर आयसोथर्मल प्रोसेसची PV डायग्राम जर आपण बघितली तर साधारणपणे ती अशा पद्धतीने राहते. सो A पासून B पर्यंतचं हे हा जो पाथ आहे आपल्याला दिसतोय आणि इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम आणि आपल्याला दिसतंय बघा सुरुवातीला इकडे व्हॉल्यूम जे आहे इनिशियल व्हॉल्यूम आपल्याला थोडक्यात कमी आहे, बरोबर आहे. त्यावेळेला प्रेशर जास्त आहे आणि जेव्हा फायनली प्रेशर जेव्हा कमी येतं तेव्हा व्हॉल्यूम जास्त झालेलं आहे. आणि बेसिकली हा आयसोथर्मल प्रोसेसचा भाग आहे. डेफिनेटली त्यावेळेला टेम्परेचर काय असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर याच्यावरती बेस्ट एक न्यूमेरिकल जे आहे ते तुम्हाला फक्त दाखवतो. आता जो आपण फॉर्म्युला बघितला आहे त्याच्यावरून एक न्यूमेरिकल बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सोडवण्यासाठी एक होमवर्क म्हणून न्यूमेरिकल देणार आहे. सो बघा, 1 mole of a gas at a temperature 300 Kelvin expands isothermally from an initial volume of 5 liter to final volume of 10 liter. What is the work done by the gas? आणि ब्रॅकेटमध्ये एक कॉन्स्टंट दिला R, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, जो दिला 8.319 जूल पर मोल केल्विन. काही वेळेला ही जी R ची व्हॅल्यू आहे थोडीशी बदललेली असते, लक्षात घ्या. त्यामुळे जो कॉन्स्टंट तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेला असेल, ओके, परीक्षेच्या वेळी तुम्हाला काय असणार आहे तर सुरुवातीला सूचना ज्या दिल्या तिथे वरती लिहिलेले असणार आहेत कॉन्स्टंट, लक्षात घ्या. इथे आपण प्रत्येक वेळेला हे ब्रॅकेटमध्ये घेतोय, आपल्याला टॉपला दिसणार इथे, लक्षात घ्या. ओके, तर सुरुवातीला काय काय दिलंय त्याची एकदा लिस्ट करूया. तर बघा गिवन डाटामध्ये पहिला काय आहे, N = 1 दिलंय बघा, 1 मोल ऑफ अ गॅस आहे. सो N1 दिलाय, बरोबर आहे. त्यानंतर काय दिलंय टेम्परेचर दिलंय T = 300 केल्विन. त्याच्यानंतर काय दिलंय इनिशियल व्हॉल्यूम दिलंय 5 लिटर. त्यानंतर दिलंय फायनल व्हॉल्यूम जे दिलंय 10 लिटर. त्यानंतर R जो दिलाय कॉन्स्टंट तो लिहून टाकूया, R = 8.319 जूल पर मोल केल्विन. त्यानंतर विचारलं काय आपल्याला तर वर्क डन विचारलंय. सो W = ? त्यानंतर आपल्याला लिहावा लागेल फॉर्म्युला. तर जो फॉर्म्युला आत्ता आपण बघितला तोच फॉर्म्युला आपण लिहून टाकणार आहोत. कुठला होता फॉर्म्युला तर W = nRT ln VF/VI. आत्ता जे तुम्हाला मगाशी मी म्हटलं ते ln काय आहे ना ते सगळं तुम्हाला मी आत्ता एक्सप्लेन करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लगेच कळेल. सो हा फॉर्म्युला वापरून आपल्याला फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो एकदा पुन्हा नजर टाकायच्यावरती. सो N ची व्हॅल्यू दिली आहे, R ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, T ची व्हॅल्यू आहे, ln म्हणजे तो जो लॉग आहे टू द बेस E तो आपल्याला बघायचा आहे. बेसिकली E म्हणजे काय तर E ची व्हॅल्यू लक्षात घ्या, E = 2.7183 ही आपली E ची व्हॅल्यू असते, हे लक्षात घ्या. आता ते तुम्ही आत्ता काय लक्षात ठेवू नका, पुन्हा एकदा कन्फ्यूज व्हाल. सो तिथे जे तुम्हाला करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि E ची व्हॅल्यू काय वगैरे ते तुम्ही आत्ता काही लक्षात ठेवू नका, नाही तर पुन्हा एकदा कन्फ्युजिंग स्टेटला याल तुम्ही आणि मग सगळं गोळ होऊन बसेल. तर काही लक्षात नका ठेवू सध्या. आणि काय सांगतोय बघा, तर आपण इथे फक्त या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करणार आहोत. ओके, सो हा फॉर्म्युला जो आहे तो माझ्या सोयीसाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा कंटिन्युएशनमध्ये पुढच्या याच्यामध्ये ठेवतोय. ओके,
सो डब्ल्यू इज इक्वल टू NRT ln VF अपॉन VI हे ठेवलं आपण. आणि जे व्हॅल्यू मग अशा आपण बघितले होते ते आपण सबस्टिट्यूट करूया. एन बघितला होता आपण 1, आरची व्हॅल्यू जी आहे ती टाकली, टी जे टेम्परेचर होतं ते 300 केल्विन होतं, आणि VF अपॉन VI. सो VF होता 10 लिटर आणि VI हा जो होता तो 5 लिटर. आता इथे मी काही कन्व्हर्जन वगैरे करून घेतलं नाही, लक्षात घ्या, लिटरचं कन्व्हर्जन वगैरे असं काही केलं नाही, कारण बेसिकली माहिती आहे तुम्हाला, कारण का VF अपॉन VIचा रेशो आहे. सो कन्व्हर्जन केले काय न केले काय, जो काय मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर असणार आहे तो काय असणार आहे, सेमच असणार, तो एकमेकांना कॅन्सल होणार आहे, लक्षात घ्या. सो 10 इंटू समथिंग असं काहीतरी आलं असतं, किंवा इव्हन अगदी 5 इंटू 10⁻³ असं आलं असतं. ते -3 कॅन्सल झाले असते 10⁻³. तर आपण ते घेतलेच नाहीत, कारण ते न्यूमरेटरमध्ये पण मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर तोच आणि डिनॉमिनेटरमध्ये पण तोच राहणार आहे, त्यामुळे त्याने काही फारसा फरक पडत नाही, कारण ते एकमेकांना कॅन्सल होत आहे. ओके, त्यामुळे डायरेक्ट मी 10/5 असं लिहून टाकले. ओके, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आता 10/5 म्हणजे किती, तर 2 येणार आहे, म्हणून फक्त ते लिहून टाकूया. 1 इंटू 8.319 इंटू 300 इंटू ln2. सो हे लक्षात घ्या. आता ln2 जो आहे ना, तो log 2 टू द बेस ई असणार आहे, आणि हा आपल्याला आपल्या लॉग टेबलमध्ये बघता येत नाही, म्हणून आपण कन्व्हर्जन काय करतो, तर log टू द बेस 10 जो आपण रेग्युलर लॉग बघतो, त्या लॉगला, त्या उत्तराला आपण काय, कुठल्या अंकाने गुणायचं असतं, तर 2.303 या नंबरने गुणायचं असतं. आता ते का गुणायचं असतं हे तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं वेगळा कुठला तरी एक सेशन आपल्याला घ्यावा लागेल, आणि हा आकडा आला कुठून 2.303 हे तुम्हाला कधीतरी वेगळ्या याच्यातून सांगतो. ओके, तर तुर्तास हे जे कन्व्हर्जन lnचं आपल्याला लॉगमध्ये करायचं आहे, त्याच्यासाठी मी काय केलंय बघा, हा बघा, ln2 असं जर असेल तर मी इथे काय केलंय, log 2 केलंय, आणि lnच्या ऐवजी इथे जेव्हा मी लॉग घेतलं त्यावेळेला इथे मी 2.303 या अंकाने मल्टिप्लाय करणार आहे. तर तुम्हाला प्रत्येक वेळा असंच करायचं बघा. आता समजा इथे ln5 असता, तर तुम्ही इथे log 5 घेणार आहात, म्हणजे log 5 म्हणजे जसा की आपला रेग्युलर आपण जो लॉग टेबलमध्ये बघतो तो, बरोबर आहे. म्हणजे हे बघणं तुम्हाला सोपं जाईल. log 2 तुम्ही त्याची कॅरेक्टरिस्टिक आणि हे सगळं बघता, बरोबर, हे सगळं तुम्हाला येतं आहे. फक्त ते जे काही उत्तर आलं असेल त्याला 2.303 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ln2चं उत्तर येईल. ओके, या केसमध्ये. सो इथे काय होईल बघा, हे आता बाकी सगळं जर झालं असेल तर फक्त log 2 आपल्याला आन्सर काढायचं आहे. log 2 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती, 0, आणि मग 20 00 मध्ये आपण बघतो या पद्धतीने. तर आपल्याला माहिती आहे 20 जर बघितलात तुम्ही तर डेफिनेटली याचं उत्तर तुम्हाला मिळेल ते 3010 असतं. आणि लॉग टेबल एकदा ओपन करून बघा. 1 इंटू 8.319 इंटू 300 इंटू 2.303 इंटू 0.3010 असं ते लिहिलंय. ओके, आणि याचा जो गुणाकार आहे तो सिम्पली आपण असंही नॉर्मली आत्ता करू शकतो, कारण भागाकार याच्यात नाही आहे. जर तुम्हाला वाटलं की थेट गुणा, तर डायरेक्ट तुम्ही गुणवू शकता, कारण लॉग टेबलचा नियम असा आहे की तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही वापरू शकता, कंपल्सरी वापरा असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की थेट गुणाकार करूया तर करू शकता. लॉग टेबलचा वापर करायचा असेल तर करा. याच्यातही तुम्हाला काय करता येईल, तर 300ने थेट कोणाला तरी गुणून घ्यावा लागेल एखाद्या नंबरला, आणि त्याच्यानंतर ते इझी पडेल लॉगने सुद्धा. तर मी तुम्हाला थेट याचं उत्तर सांगतो. सो इथे जे उत्तर आहे ते आहे 1730 जूल. ओके, सो हे जे कॅल्क्युलेशन आहे ते या पद्धतीने आपल्याला आलेलं आहे, आणि याच पद्धतीने तुम्हाला एक होमवर्कला गणित सोडवायला देतो. सिम्पली तुम्हाला काय काय करायचं आहे याच मेथडनी तुम्हाला सोडवावं लागेल असं गणित देतो, आणि थोडासा चेंज करतोय, अर्थात ते मी करतोच दरवेळेला त्यावेळे, पण तुम्हाला त्याची हिंट पण देतो. तर बघा आजचा होमवर्क काय आहे, तो पहिला होमवर्क आहे, म्हणजे याचा अर्थ आज एकपेक्षा जास्त होमवर्कचा भाग आहे. बघा, 5 moles of gas at temperature 300 Kelvin expands isothermally if the final volume of a gas increases by 20% of the initial volume. What is the work done by the gas? आणि आरची व्हॅल्यू जी आहे ती मगाशी जिथे होती तेवढीच आहे. आता इथे काय म्हटलं बघा, फायनल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीजेस बाय 20% ऑफ द इनिशियल व्हॉल्यूम. सो इनिशियल व्हॉल्यूम जे असेल त्याच्यापेक्षा फायनल व्हॉल्यूम जे आहे ते काय असणार आहे, 20% ने वाढलेलं असणार आहे. म्हणजे याचा अर्थ बघा की तो जर रेशो आपण बघणार आहोत, आपण जसं VF अपॉन VI घेतला होता, बरोबर आहे, तर तिथे फायनल व्हॉल्यूम काय आहे, तर 20% ने वाढलं. याचा अर्थ पहिलं जर 100 असेल तर आताचं किती असणार आहे, तर 120 असणार आहे. म्हणजे तो रेशो घेताना VF अपॉन VIचं तुम्ही किती घेणार, तर 120 भागिले 100, बरोबर ना, कारण 20% ने वाढलंय, फायनली 20% ने वाढलंय. इनिशियली ते 100 जर असेल तर फायनली ते
120 होईल. सो 120 डिवायडेड बाय 100 असं ते होईल. 0 कॅन्सल होईल, मग 12/10 राहील आणि मग अगदी तुम्ही त्याला पुन्हा अतिसंक्षिप्त रूप दिला तर किती होईल ते पुन्हा 6/5 होईल. सो 6/5 येईल आणि मग 6/5चा तुम्ही भागाकार काय असेल तो करून घ्या, त्याचं उत्तर कॅल्क्युलेट करा, मग तो 1 पॉईंट समथिंग येईल आणि मग त्याचा जो लॉग आहे तो तुम्हाला तिथे बघावा लागेल. मग अशी जो ln2 बघत होतो आपण, बरोबर ना. सो इथे फक्त ln काय होईल 1 पॉईंट समथिंग असं येईल, बरोबर 1.2 येणार आहे तो 6/5 म्हणजे. सो मग तो 1.2चा जो काही लॉग असेल त्या पद्धतीने बघा आणि मग सिम्पली उत्तर जसं आहे आपण या आता जे आपण न्यूमेरिकल सोडवलं त्यात जसं केलं तसंच करायचं आहे. फक्त याच्यामध्ये थोडीशी शब्दरचना फक्त मी बदलली आहे, त्याच्यामुळे फक्त एक किरकोळ चेंज तुम्हाला याच्यामध्ये करून घ्यावा लागणार आहे. बाकीचं ते तसंच राहील, फक्त 20%चा अर्थ जो आहे तो इथे फक्त समजून घ्या. ओके. आणि दुसरा होमवर्क जो आहे तो बघूया काय आहे. शो दॅट द आयसोथर्मल वर्क मे ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज W इज इक्वल टू nRT ln PI/PF. ओके. व्हॉल्यूमच्या बाबतीत आपण काय बघितलं होतं की VF/VI असतं, इथे ब्रॅकेटमध्ये PI/PF आहे. सो जर तुम्हाला हे जमलं तर नक्की बघा, एक 2-3 स्टेपमध्ये याचं उत्तर येईल. कदाचित एक छोटंसं डेरिव्हेशन म्हणून कदाचित हे परीक्षेला आपल्याला सेट होऊ शकतं. सो ट्राय करा, हे सोपं आहे. न्यूमेरिकल तर तुम्ही कराच, प्रयत्न करा, डेफिनेटली त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि याचाही प्रयत्न करून बघा, एकदम सिम्पल आहे. हिंट कदाचित जर गरज पडली तर पुढच्या सेशनमध्ये मी देईन, पण तरीही तुम्ही सध्या तुमच्या जरा ब्रेनला चावी द्या आणि बघा जमतंय का. आणि जर शक्य झालं तर होमवर्कचा हा देखील पार्ट जो आहे तो कंप्लीट करा.